नमस्कार. या गीता संथा वर्गात सर्वांचे मनापासून स्वागत करते. पुढचा घेऊया. श्लोक 4. अत्र अवरती आघात म्हणजे अ खाली आडवी रेख. आता हे सांगायला नको ना, अ खाली आडवी रेख. आघात म्हटलं की आडवी रेख. अत्र शूरा महेश्वासा, हे वरती आघात. भीमार्जुन मावरती आघात. समायुधी युयुधानो विराटश्चद, टवरती आघात. श्चवरती आघात. द्रुपदश्च, दवरती आघात. महारथः. अत्र शूरा महेश्वासा, म्हणा. ष षटकोनातला. अत्र शूरा महेश्वासा. छान, म्हणा. अत्र शूरा महेश्वासा, म्हणा. छान. परत एकदा. भीमार्जुन समायुधी. आता बघा, धी दीर्घ नाही, धी ह्रस्व आहे. हा, मूठ वळेपर्यंत बघा. भीमार्जुन समायुधी, म्हणा. भीमार्जुन समायुधी, म्हणा. म्हणा. तो रफार आहे ना, तो छान येऊ दे. भीमार म्हणजे मा नंतर जी वरती लावायचे ते टाळू जे आपण म्हणतो, मूर्धा त्याला म्हणतात, त्याच्या कडे वरती लावायची आणि ती थरथरावायला पाहिजे. हा. भीमार्जुन समायुधी, म्हणा. छान, म्हणा. परत एकदा. पूर्ण ओळ बघा. अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी, म्हणा. सुंदर म्हणताय, म्हणा. अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी, म्हणा. छान, म्हणा. परत एकदा. आता तो भ आहे की नाही, भ आणि ब हा जरा संशय आणण्याजोगा आहे. म्हणजे आपण जर भ चा उच्चार छान नाही केला तर ब वाटू शकतो समोरच्याला. तर तो भी, बी नाही. बी ला काय होतं, हळूच ओठ टेकले जातात. भी ला थोडा जोर लागतो. हा. भीमार्जुन समायुधी, म्हणा. एकदा पूर्ण ओळ म्हणताय, म्हणा. 1 2 3. छान. पुढची ओळ बघूया. युयुधानो विराटश्च. आता अर्धी ओळ शिकवणार आहे म्हणून त्या श वरती मी आघात आत्ता घेणार नाही. पूर्ण ओळ म्हणताना तो आघात येईल. युयुधानो विराटश्च. म्हणा. छान, म्हणा. परत एकदा.
द्रुपदश्च महारथः द्रुपदश्च महारथः द्रुपदश्च महारथः म्हणा दोनदा छान म्हणा. आता पूर्ण ओळ म्हणताना मी च वरती आघात देणार आहे बघा हा. युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः म्हणा. आता बघा विराटश्च काय होतंय माझं च नंतर मी वरती जीभ नेते दाताला लावते बघा. तो जो वेळ आहे तो आघाताचा वेळ आहे. युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः म्हणा. बघा आपली जीभ वरती लागतीये ना दाताला. युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः म्हणा. लागत नाहीये जीभ लागतीये ना. परत म्हणा. युयुधानो विराटश्च तो युयुधानो विराटश्च असा तो आवाजही आला पाहिजे म्हणजे तो आघात घेतला. युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः म्हणा. छान म्हणा दोनदा. परत एकदा. पूर्ण श्लोक बघा. अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधि युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः म्हणा. आता बघा महेश्वासामध्ये काय होतंय हे नंतर मी जीभ म्हणजे वाटी करते जिभेची आणि दोन्ही साईडनी हवा सोडून देते. महेश्वासा म्हणजे तिथे तो पॉज येतोय मला जीभ वाटी करायला जिभेची आणि श्वास सोडायला. त्या श्वासाचा आवाज तोही आला पाहिजे बघा हा. अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधि युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः म्हणा. युयुधानो विराटश्च द्रुपदश्च. सुंदर म्हणा. आपल्याला 4 वेळा म्हणायचंय हा. 1 2 3. अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधि युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः. छान. अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधि युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः. अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधि युयुधानो विराटश्च
परत एकदा छान म्हणताय. छान. आज आपण जे श्लोक शिकलो आहोत त्याचा अर्थ आपण जाणून घेऊया. अत्र म्हणजे इथे म्हणताना अत्र ना परत्र ना इथे ना तिथे, त्यातला अत्र. शूरा इथे या सेनेमध्ये, पांडवांच्या या सेनेत महेश्वासा पराक्रमी शूर असे योद्धे. महेश्वास ईश्वास या शब्दाचा अर्थ धनुष्य. महेश्वास मोठी मोठी विशालकाय धनुष्य हातात धारण करणारे. भीमार्जुन समायुधी. आता आपल्याला वर्षानुवर्षे एकच सांगितलं जातं की भीमाला धनुष्य घ्यायचं नाही, फक्त गदा घेऊन लढायचं. सगळ्यांना उत्तम धनुर्विद्या येते, पण त्यातलं अस्त्र प्रावीण्य जे होतं ते फक्त अर्जुनाकडे होतं. म्हणून दाखवताना त्यांच्या हातात गदा आणि याच्या हातात धनुष्य बाण दाखवतात, पण सगळ्यांना धनुर्विद्या येते. किंबहुना लढताना जसं आज एखाद्या सैनिकाचं स्पेशलायझेशन मिसाईल्स मध्ये असेल, पण जेव्हा त्या वॉर ग्राउंड वर लढलं जातं तेव्हा त्याच्या हातात पिस्तूल किंवा बंदुकाच असतात, मशीन गनच असतात. त्या तसं पूर्वीच्या काळच्या मशीन गन म्हणजे ती धनुष्य. त्यामुळे महेश्वास याचा अर्थ मोठी मोठी धनुष्य धारण करणारे. भीम अर्जुन समायुधी. या युद्धामध्ये ज्यांचा पराक्रम, ज्याचं सामर्थ्य भीम अर्जुनांसारखं आहे असे ते सगळे कोण कोण आहे? युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः. युयुधान हा सात्यकीचं नाव आहे. कृष्ण पक्षातली काही लोक कृष्णाच्या पाठोपाठ आली. एक अक्षौहिणी सेना कौरवांना मिळाली होती, पण कृष्णाचे पाठीराखे किंवा कृष्णाला फॉलो करणारे जे त्याचे अनुयायी होते त्यात एक सात्यकी होता. दोन मोठे मातब्बर यदुकुळातले राजे होते. एक होता सात्यकी आणि दुसरा होता कृतवर्मा. त्यातला कृतवर्मा कौरवांकडे गेला आणि सात्यकी पांडवांकडे. त्या सात्यकीचं दुसरं नाव आहे युयुधान. तर तो युयुधान म्हणजे सात्यकी. विराटश्च विराट राजा, त्याच्याकडे आश्रयाला अज्ञातवासात राहिले. तर द्रुपदश्च यांचा सासरा द्रौपदीचा आणि दृष्टद्युम्नाचा बाप द्रुपद. महारथः हे महारथी. आता त्याच्यामध्ये थोडक्यात ग्रँड्स आहेत वेगवेगळ्या किंवा क्लास आहेत. सैनिक साधा लढणारा, त्याच्यावर 10 सैनिकांच्या वर एक रथी आहे. 10 सैनिक त्या एका रथ धारण करणाऱ्या वीराच्या हाताखाली. असे 10 रथी किंवा 100 रथी त्याच्या हाताखाली आहेत, त्याला म्हणायचं महारथी. आणि असे 100 महारथी ज्याच्या हाताखाली आहेत तो एक अतिरथी, असा एक अर्जुन. तर हे सगळे कसे आहेत? तर हे महारथी म्हणजे ज्यांच्या हाताखाली अनेको योद्धे आपले प्राण पणाला लावून लढायला सज्ज आहेत. असे या सेनेमध्ये अनेक महावीर महारथी योद्धे आहेत, असा त्याचा अर्थ.